नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। रोजगार हमी योजना समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीतील विधिमंडळ सदस्यांनी सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, दारव्हा, यवतमाळ यांसह 8 तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली। या दौऱ्यात सार्वजनिक कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी, करवंद, फळबाग लागवड, घरकुल प्रकल्प, रेशीम लागवड, तुती लागवड, कोश संवर्धन गृह, 1000 वृक्ष लागवड उपक्रम, पेवर ब्लॉक बसवण्याचा प्रकल्प, जिल्हा परिषद शाळेचा वॉल कंपाऊंड बांधकाम, संत्रा फळबाग लागवड आणि सिंचन विहीर प्रकल्प अशा अनेक उपक्रमांना भेट देण्यात आली। दौऱ्यात स्थानिक नागरिक, कामगार आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि सूचना जाणून घेतल्या। काही ठिकाणी पायाभूत सुविधांची गरज तर काही ठिकाणी अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे नोंदवून घेण्यात आले। स्थानिक अधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, शिपाई यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पहिल्या दिवशी 4 गट करून 8 तालुक्यातील कामांची पाहणी आणि लाभार्थींची भेट घेण्यात आली। दुसऱ्या दिवशी उर्वरित तालुक्यांना भेट देऊन तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की यवतमाळ जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंद झाल्याबद्दल समाधान वाटते। बहुतांश कामे समाधानकारक पद्धतीने सुरू आहेत। विहिरी आणि फळबागांची कामे चांगल्या गतीने होत आहेत। मात्र रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना शेडसाठी मिळणारा 1.5 लाखांचा निधी अपुरा असून तो 3 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भातील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत घेतले जातील। लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा तळागाळापर्यंत लाभ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। प्रशासनाने उपलब्ध निधीचा योग्य वापर करून प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचं आश्वासन दिले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।